नमस्कार मंडळी हाके साहेबांना आता फॉर्च्युनर गाडी देण्यात आलेली आहे। आता यांचं म्हणणं आहे की समाजाने यांना गाडी दिलेली आहे। आता समाज यांना गाडी का देईल, यांनी समाजासाठी काय केलं, ओबीसी समाजासाठी काय केलं आणि नेहमी मिरवणारे आम्ही ओबीसीचे नेता आहोत असे म्हणणारे हाके साहेब यांच्याकडे फॉर्च्युनर कुठून येते, यांच्याकडे एखादा बंगला असेल ते कुठून येते, प्रॉपर्टी कुठून येते हेच कुठेतरी समजत नाही। अहो नेहमी जरंगे पाटील यांच्या विरोधात एखादा प्रतिमोर्चा काढला जात होता, एखादं उपोषण केलं जात होतं, याचाच तर कदाचित फायदा झाला नसेल हाके साहेबाला। मग सांगा, ज्यावेळेस एखादा जरंगे पाटील यांच्या माध्यमातून उपोषण केलं जात होतं, एखादं समाजासाठी समाजाच्या हितासाठी कोणता निर्णय घेतला जात होता आणि त्या टायमाला जरंगे पाटील यांच्या पाठीमागे भक्कम असा समाज होता, म्हणजे 18 पगड जातीतील लोक असतील हे सुद्धा जरंगे पाटील यांच्या पाठीमागे होते। परंतु जे काही जरंगे पाटील असतील त्यांनी कधीही स्वतःचा स्वार्थ साधला नाही, एखादा बंगला त्या ठिकाणी बांधून मागितला नाही, एखादी 4 व्हीलर मागितली नाही समाजाला, एखादा महागडा मोबाईल सुद्धा मागितला नाही जरंगे पाटील यांनी। मग ज्या पद्धतीने प्रतिमोर्चे निघत होते, कुठेतरी उपोषण होत होते, याचा फायदा कधीतरी वाल्मिक कराड असतील आणि जे काही वाल्मिक कराड यांना सहकार्य करणारे आपले लक्ष्मण हाके साहेब असतील। आता नेमका फायदा कशामुळे मिळाला, नेमका फायदा फॉर्च्युनर गाडी कशामुळे मिळाली, बंगला असेल ते कशा पद्धतीने मिळाला, प्रॉपर्टी कशा पद्धतीने मिळाली। मग काय जरंगे पाटील किंवा मराठा समाजाच्या विरोधात कुठेतरी बोलण्याची भूमिका ही हाके साहेबांच्या माध्यमातून घेतल्या गेली होती आणि त्याचाच तर फायदा एखाद्या नेत्याला पद मिळाल्यानंतर झाला नाही अशी शंका आता निर्माण होत आहे। बऱ्याच लोकांच्या माध्यमातून तसं विचारल्या जात आहे, नेमका हाके साहेबांना फायदा कशा पद्धतीने झाला। आता फॉर्च्युनर जर द्यायचे झाले असतील समाजाला, एखाद्या गरीब जे काही घरातील कुटुंब असतील त्यांना जर फॉर्च्युनर द्यायचे असेल हाके साहेबाला, तर मग समाजाने कुठून पैसा जमावला, समाजाने नेमकं हाके साहेबालाच का पैसे द्यावे, हाके साहेबालाच एखादी फॉर्च्युनर का द्यावी असाही प्रश्न निर्माण होतो। कारण तर लक्ष्मण हाके साहेबांनी समाजासाठी काय केलं हे दिसत नाही, ओबीसी समाजासाठी काय केलं हे सुद्धा दिसत नाही। मग हाके साहेबाला फॉर्च्युनर गाडी घेण्याकरता पैसे येतात कुठून, हाही एक मोठा प्रश्न असेल। कारण तर समाजाला समजा जर द्यायचं झालं असतं, हाके साहेबाला पैसे जर द्यायचे झाले असते, एखादी 4 व्हीलर जर द्यायची झाली असती, तर मग समाजांनी नेमक्या हाके साहेबांनी एखाद्या मुलाला कुठेतरी नोकरीवर लावलं का, एखाद्या मुलाला एखाद्या ओबीसी समाजाच्या बांधवांना त्या ठिकाणी व्यवसायासाठी लावलं का, असाही प्रश्न निर्माण होतो। अहो समाजासाठी तुम्ही काय केलं म्हणजे समाज तुम्हाला फॉर्च्युनर गाडी घेऊन देईल, मला तर वाटत नाही। कारण तर जे काही विरोधात बोलल्या जात होतं, जरंगे पाटील यांच्या विरोधात बोललं जात होतं, मराठा समाजाच्या विरोधात बोललं जात होतं, आता नेमका फायदा कुठून भेटला, बोलल्यामुळे भेटला की एखाद्याला कोणत्या नेत्याला पद मिळालं असावं म्हणून भेटला, आणि नेमकं कोणाला सहकार्य केलं असावं, नेमकं ओबीसी समाजाचे काही लक्ष्मण हाके त्यांनी नेमकं कोणाला सहकार्य केलं असाही मोठा प्रश्न पडतो। आणि नेमका कोणाचा फायदा झाला म्हणून फॉर्च्युनर गाडी लक्ष्मण हाके साहेबाला भेटली, नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा। जय शिवराय।